स्वराज्यातली अशी स्त्री जी तुम्हाला आम्हाला कोणाला समजली नाही. वेलकम टू शिवसूत्र सिरीज. आपण मराठ्यांच्या इतिहासातल्या तुम्हाला माहीत नसलेल्या गोष्टी सांगणार आहे. मंडळी, छत्रपती संभाजी महाराजांची जेव्हा 1689ला निर्घृण हत्या करण्यात आली तेव्हा राजाराम महाराजांवरती मोठी जबाबदारी येऊन पडली. 19 वर्षाच्या राजाराम महाराजांना रायगड सोडून जिंजीला निसटून जावं लागलं आणि या सगळ्या प्रकारामध्ये त्यांच्या खांद्याला खांदा देऊन त्यांना धीर द्यायला उभ्या होत्या 15 वर्षांच्या सरसेनापती हंबीरराव मोहितेंची कन्या राजाराम महाराजांच्या पत्नी अर्थात ताराबाई साहेब. ताराबाई साहेबांनी आपल्या नवऱ्याला म्हणजे राजारामांना या प्रचंड खडतर प्रवासामध्ये साथ केली. 15 वर्षांच्या ताराबाई राजकीय सल्लामसलतीमध्ये निर्णय प्रक्रियेमध्ये भाग घेऊ लागल्या होत्या. राजाराम महाराज जेव्हा जिंजीला पोहोचले तेव्हा ताराराणींनी सुद्धा जिंजीला जाण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय अत्यंत धाडसी होता, कारण पकडले जाण्याची भीतीसुद्धा तितकीच होती. पण तरीही ताराराणी प्रसंगी चालत, लपतछपत नदीतून प्रवास करत आणि वेळ प्रसंगी वेषांतर करून 1691 साली जिंजीला पोहोचल्या. ताराराणींनी आपल्या नवऱ्याला म्हणजे राजाराम महाराजांना वेळोवेळी प्रचंड धीर दिला, त्यांच्या संघर्षामध्ये त्यांची साथ केली आणि नंतरच्या काळात 1700 जेव्हा राजाराम महाराजांचं दुर्दैवी निधन झालं तेव्हा औरंगजेबाला असं वाटलं की आता मराठ्यांचं साम्राज्य संपलं. पण मराठे अजून संपलेले नव्हते, कारण आता 82 वर्षांच्या औरंगजेबासमोर उभ्या होत्या छत्रपती शिवरायांची सून राजाराम महाराजांची प्रिय पत्नी 26 वर्षांच्या महाराणी ताराराणी. या ताराराणींनी हातामध्ये शमशेर घेतली आणि आपल्या मा दुर्गेचं रूप धारण केलं. 1707 औरंगजेब या ताराराणींच्या कार्यकालामध्ये या महाराष्ट्राच्या मातीत गाडला गेला, मेला आणि मराठा साम्राज्य जिंकण्याचं अपूर्ण स्वप्न घेऊन तो इथेच संपला. तत्कालीन कवी गोविंद यांनी याचं फार सुंदर वर्णन केलं आहे. ते म्हणतात, दिल्ली झाली दिनवाणी, दिल्लीशाचे गेले पाणी, ताराबाई रामराणी भद्रकाली कोपली. ताराबाईच्या बघते दिल्लीपतीची तखते, खचो लागली तेवी मते कुराणे ही खंडली. रामराणी भद्रकाली रणरंगे क्रुद्ध झाली, प्रलयाची वेळ आली मुघल हो सांभाळा. आपल्या सर्वांच्या इतिहासातून आणि ध्यानातून सुद्धा निष्ठून गेलेल्या परंतु प्रचंड संघर्ष केलेल्या ताराबाईंची ही गोष्ट तुम्हाला माहीत होती का? तर नव्हती तर कमेंट करून नक्की सांगा. शिवसूत्राच्या पुढच्या एपिसोडसाठी फॉलो करून ठेवा. कमेंटमध्ये ताराबाईंचा जयघोष नक्की करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.